नमस्कार. आज मी तुम्हाला बुंदीचे लाडू कसे बनवायचे ह्याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 वाट्या बेसन पीठ घेतलंय, चिमूटभर मीठ घालून घेतलंय आणि थोडं थोडं पाणी घालून याची आपण एक पातळ पेस्ट बनवून घेऊया. चांगलं फेटून घ्यायचं ते, कारण त्यात गिठुळ्या नाही राहिल्या पाहिजे. गिठुळ्या राहिल्या तर आपली बुंदी व्यवस्थित पडणार नाही. त्यासाठी आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. पेस्ट अशी एकदम स्मूथ झाली पाहिजे. ती थोडंसं अजून पाणी घालून घेऊ, कारण बुंदी झाऱ्यातून व्यवस्थित पडली पाहिजे. थोडंसं मी इथे पिवळा कलर घालून घेतलाय. तेही चांगलं मिक्स करून झालंय. आता कढईमध्ये इथे मी तेल घेतले, त्यामध्ये थोडं अर्धी वाटी तूप घेतलंय. तेल तूप गरम झाले. आता झारीच्या साहाय्याने आपण बुंदी पाडून घेऊया. बघा तुम्ही, बुंदी किती छान पडते आणि प्रत्येक दाणा असा सुटसुटीत झालेला आहे. बुंदी जास्त आपल्याला भाजून नाही घ्यायची, कारण ती कुरकुरीत नाही झाली पाहिजे. मी चाळणीवरती अलगद काढून घेतली, कारण मग त्यात तेल नाही राहिलं पाहिजे, म्हणून सगळी बुंदी आपल्याला चाळणीवर काढून घ्यायची. बघू शकताय किती छान बुंदी पडले. बुंदी आपली तयार आहे. प्रत्येक दाणा कसा वेगळा वेगळा झालाय आणि त्यात तेल पण नाही राहिलेलं. आता आपण बुंदी साईडला ठेवून याचा पाक तयार करून घेऊया. पाक तयार करण्यासाठी मी ते 1 वाटी साखर घेतले, 1 वाटी पाणी घेतलंय. साखर आणि पाणी एकत्र करून साखर विरघळेपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला नेहमी आपण कसा 1 तारेचा 2 तारेचा पाक बनवतो, आपल्याला तसा पाक नाही बनवायचा आहे. तर आपल्याला फक्त असा मधासारखा चिकट पाक बनवायचा आहे. मस्त पाक आपला आता तयार होत आलाय. 7-8 मिनटं फक्त आपल्याला तो पाक शिजवून घ्यायचा आणि सतत आपण चमच्याने त्याला हलवत राहायचं, म्हणजे त्याचे गोळे बनत नाही. पाक एकसारखा तयार होतो. आता बघू शकता आपला पाक होत आलाय. चिकट चिकट झालंय बघा. त्याला तार काय नाही, फक्त चिकटपणा आहे. यामध्ये मी पाऊण चमचा विलायची पावडर घालून घेतले, ती पण आपण मिक्स करून घेऊया. पाक आपला तयार झालाय. थोडा वेळ आपण गॅस बंद करून याला थोडा गार होऊ देऊया. पाक आपला थंड होत आलाय. जास्त थंड पण नाही करायचा, कोमट इतकाच ठेवायचा आहे. ही सगळी बुंदी आपण पाकात घालून घेतले. आता छान आपण ते बुंदी पाकात मिक्स करून घ्यायची आणि आपण आता याच्यावर 10 मिनटं झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे. 10 मिनटं झालेत आपले. तुम्ही बघू शकताय पूर्ण पाक बुंदीने शोषून घेतलाय. यामध्ये मी थोडेसे मगज घातलेत. आता हे आपण याचे लाडू बनवून घेऊया. हाताला मी इथे तूप लावलंय आणि चमच्याने आपल्याला जसे पाहिजे तसे छोटे छोटे, मी इथे छोटेच लाडू करते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठे लाडू पण करू शकताय. बघा आपले लाडू किती छान झालंय. आता आपले लाडू तयार झाले. यावर मी गार्निशिंगसाठी थोडे बदामाचे काप टाकलेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.